नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा माहितीबद्दल बोलणार आहोत जिचा तुमच्या वाढीव अनुदानावर थेट परिणाम होतो। गेल्या काही दिवसांपासून अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होत नाही। काहींना फक्त 500 रुपये मिळत आहेत, तर काहींना हप्ता मिळायलाच उशीर होत आहे। पण यामागचं खरं कारण अनेकांना माहीतच नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती समजून घेणार आहोत। तहसील कार्यालयाकडून कोणत्या नवीन सूचना आल्या आहेत, वाढीव अनुदान का थांबलं गेलं, ते पुन्हा सुरू होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणती कागदपत्रे न्यायची आणि कोणती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा हप्ता नियमित आणि वाढीव रकमेने मिळणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हासाठीच नाही तर तुमच्या परिचयातील अनेक दिव्यांग बांधवांसाठी जीवनावश्यक ठरू शकते। आपल्या एका छोट्या चुकीमुळे अनुदान थांबण्याची शक्यता आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण हा अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणूनच तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओचं एकही पाऊल चुकलं तर महत्त्वाची माहिती तुमच्या हातातून सुटू शकते। मित्रांनो, आता सुरू करूया आजचा सर्वात महत्त्वाचा अपडेट। जसं तुम्हाला माहिती असेल, 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी वाढीव अनुदानाबाबत एक मोठा महत्त्वाचा GR जाहीर केला होता। हा GR म्हणजे सामान्य बोलण्यात सरकारची अधिकृत आज्ञा, ज्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली। या निर्णयानंतर राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा वाढीव हप्ता जमा झालेला दिसला। काहींना तर अचानक जास्त रक्कम आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला। अनेकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला, पण सगळ्यांनाच हा फायदा मिळालेला नाही। राज्यात अजूनही लाखो दिव्यांग लाभार्थी असे आहेत की ते पात्र असूनही, त्यांनी सर्व कागदपत्रे आधीच दिली असूनही त्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा वाढीव हप्ता जमा झालाच नाही। अशा अनेक लोकांच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाले आहेत, म्हणजे वाढीव अनुदान अजिबात मिळालं नाही। यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे। आम्ही पात्र असूनही आमचा वाढीव हप्ता का आला नाही, कोणती चूक झाली आहे, आम्हाला आता पुढील हप्ते मिळणार की नाही, अशा अनेक प्रश्नांमुळे ती चिंता, उद्विग्नता आणि असुरक्षिततेत आहेत। आणि या स्थितीमागचं खरं कारण काय आहे, कोणाची चूक आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल, हे आपण पुढे अगदी पायरी पायरीने समजून घेणार आहोत। मित्रांनो, आता बघूया नेमकी अडचण कुठे आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत। खूप सारे दिव्यांग लाभार्थी सांगत आहेत की ते पूर्णपणे पात्र असतानाही, त्यांची कागदपत्रे व्यवस्थित असतानाही, त्यांनी कधीही अनुदान चुकवलेलं नसतानाही त्यांच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाले आहेत। ऑक्टोबर महिन्याचा वाढीव हप्ता तर मिळालाच नाही, नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा जुन्याच रकमेचा मिळत आहे। याचा अर्थ असा की सरकारने वाढीव अनुदानाची घोषणा केली, काही लोकांना ते मिळाले, पण हजारो लाखो पात्र लाभार्थींना अजूनही फायदा मिळालाच नाही। आणि हीच गोष्ट दिव्यांग बांधवांसाठी सर्वात मोठी चिंता बनली आहे। यामुळे अनेक लाभार्थी निराशात आले, कारण दिव्यांग अनुदान हा त्यांच्या दैनंदिन खर्च, औषधे, प्रवास आणि जगण्याचा आधार आहे। काही जणांनी तर सांगितलं की सगळ्यांना वाढीव अनुदान मिळतंय, मग आम्हालाच का नाही। अनेकांना तर वाटायला लागलं की काहीतरी चूक झालीये, आमचं नाव कमी झालं का, अनुदान पुढे मिळणारच नाही का। अशा प्रकारे राज्यभरात गोंधळ, तणाव आणि असुरक्षितता वाढली आहे। परंतु या सगळ्या मागे एक मोठं आणि वास्तविक कारण आहे, आणि सरकारने त्याची दखलही घेतली आहे। हे नेमकं कारण काय आहे आणि ते सुधारण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, हे आपण पुढच्या भागात तपशीलाने बघणार आहोत। मित्रांनो, आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तहसील कार्यालयाकडून आलेली अधिकृत सूचना। राज्यातील अनेक तहसील कार्यालयांनी लाभार्थ्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांच्या खात्यात वाढीव अनुदान आलेलं नाही, ज्यांना फक्त 500 रुपयेच मिळत आहेत किंवा ज्यांचा हप्ता अडकलेला आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी ताबडतोब तहसील कार्यालयाला भेट द्यावी। आता इथे फक्त भेट देणं पुरेसं नाही, तुम्ही तिथे खालील 3 महत्त्वाची कामे करणे अत्यावश्यक आहे। नंबर 1, UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे। तहसील कार्यालयात गेल्यावर सर्वप्रथम ते तुमचे UDID कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही एकमेकांशी लिंक करून देतात। अनेक लाभार्थ्यांची समस्या खरी इथंच आहे की त्यांची ही दोन्ही कागदपत्रे लिंक नसल्यामुळे प्रणाली त्यांना वाढीव अनुदानासाठी पात्र म्हणून ओळखतच नाही। नंबर 2, तुमची माहिती पोर्टलवर अपडेट करून घेणे। तहसीलचे कर्मचारी तुमचे नाव, जन्मतारीख, दिव्यांग श्रेणी, शारीरिक अपंगत्वाचे पर्सेंटेज, मोबाईल नंबर, बँक खाते माहिती, UDID कार्ड तपशील हे सर्व सरकारी पोर्टलवर पुन्हा अपडेट करून देतात।
कारण जुन्या डेटामध्ये अनेकांची माहिती चुकीची, अपूर्ण किंवा न सिंक्रोनाइज्ड असते. नंबर 3, हे पूर्ण अपडेट म्हणजे KYC सारखी प्रक्रिया. जशी बँकेत KYC अपडेट केल्याशिवाय खाते चालत नाही, तशीच ही प्रक्रिया ही एक प्रकारे सरकारी KYC अपडेट आहे. तुम्ही ही माहिती अपडेट केल्याशिवाय, UDID आणि आधार लिंकिंग पूर्ण केल्याशिवाय, सिस्टम मध्ये तुमची नवीन पात्रता नोंदवल्याशिवाय वाढीव अनुदान तुमच्या खात्यात जमा होणारच नाही. म्हणूनच सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांनाही हे अपडेट तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा, काम केलं वाढीव अनुदान मिळणार, काम नाही केलं हप्ता अडकणार, इतकं साधं आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही अचानक माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया का सुरू झाली? कारण मागचं कारण साधं आहे पण अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही आठवड्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा प्रचंड प्रमाणात चर्चेत आला. राज्यात अनेक ठिकाणाहून दिव्यांग बांधव सतत तक्रारी करत होते की त्यांना वाढीव अनुदान मिळत नाही. त्यांच्या खात्यात केवळ 500 रुपये जमा झाले. पात्र असूनही त्यांचा हप्ता थांबला आहे. या तक्रारी इतक्या वाढल्या की हा मुद्दा थेट अधिवेशनात मांडावा लागला. याची गंभीर दखल घेतली गेली. जसे हे प्रकरण अधिवेशनात समोर आलं, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ याकडे लक्ष दिलं. ते स्पष्ट म्हणाले की पात्र असलेल्या कोणत्याही दिव्यांग लाभार्थ्यांचा हप्ता अडला चालणार नाही. जिथे तांत्रिक किंवा दस्तऐवजीकरणाची अडचण आहे ती तत्काळ सोडवावी. यासाठी काय आदेश देण्यात आले? तत्काळ पातळीवर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना, सर्व तहसीलदारांना आणि संजय गांधी निराधार योजना विभागाला स्पष्ट आदेश देण्यात आले की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळालेलं नाही त्यांची माहिती त्वरित अपडेट करा. UDID कार्ड आणि आधार कार्ड अनलिंक असेल तर लिंक करा. पोर्टलवरील सर्व माहिती नव्याने दुरुस्त करून द्या. त्यानंतर काय सुरू झालं? या आदेशानंतर राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये धावपळ सुरू झाली. सध्या जवळपास प्रत्येक तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांची यादी उघडली जाते. जिथे समस्या आहे ते नाव शोधले जाते, माहिती अपडेट केली जाते आणि UDID आधार KYC प्रक्रिया सुरू आहे. कारण स्पष्ट आहे, सरकारला खात्री करून घ्यायचं आहे की डिसेंबरचा वाढीव हप्ता येण्यापूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती 100% व्यवस्थित अपडेट झाली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर ही प्रक्रिया सुरू झाली कारण सतत येणाऱ्या तक्रारी, तांत्रिक चुका, जुन्या डेटाची समस्या आणि सरकारची तात्काळ दखल. तुम्हीही ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, तरच पुढील हप्ते वेळेवर खात्यात जमा होतील. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुम्ही नेमकं काय करावं? कारण हप्ता थांबायचं मुख्य कारण तुम्ही नाही, तर सिस्टीम मध्ये तुमची माहिती अपडेट झालेली नाही. म्हणूनच तुमच्याकडे नोटिफिकेशन आलं नसलं तरी घाबरू नका आणि वाट पाहत बसू नका. तहसील तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन जाणं गरजेचं आहे. स्टेप 1, तात्काळ तहसील कार्यालयाला भेट द्या. जरी तुमच्या गावात किंवा व्हॉट्सअपवर तहसीलची नोटीस आलं नसेल तरी स्वतः जा, कारण ही प्रक्रिया राज्यभर एकसारखी सुरू आहे. स्टेप 2, ही 3 कागदपत्रे सोबत ठेवा. तहसीलमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आधार कार्ड, UDID कार्ड, दिव्यांग ओळखपत्र, नोंदणी वेळी वापरलेला मोबाईल नंबर. हा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे कारण त्यावर OTP, लिंकिंग अपडेट आणि इतर संदेश येतात. स्टेप 3, तहसील कार्यालयात नेमकं काय होतं? तिथले कर्मचारी तुमच्यासाठी 2 महत्त्वाची कामे करतात, UDID आणि आधार कार्ड लिंकिंग. तुमच्या UDID कार्डची माहिती तुमच्या आधार कार्डाशी जोडली जाते. हे लिंकिंग नसेल तर सिस्टम तुम्हाला वाढीव अनुदानासाठी पात्र म्हणून ओळखतच नाही. नंबर 2, तुमची सर्व माहिती पोर्टलवर अपडेट. तहसीलचे कर्मचारी नाव, जन्मतारीख, दिव्यांग टक्का, मोबाईल नंबर, बँक खाते, कार्ड तपशील ही सर्व माहिती व्यवस्थित सरकारी वेबसाईटवर अपडेट करतात. हे अपडेट म्हणजे एक प्रकारे सरकारी KYC प्रक्रिया आहे. स्टेप 4, ही सर्व प्रक्रिया केल्याशिवाय वाढीव अनुदान मिळणार नाही. मित्रांनो, हे खूप स्पष्टपणे समजून घ्या. KYC अपडेट, वाढीव अनुदान सुरू. KYC नाही, हप्ता अडकणार. म्हणून डिसेंबरचा हप्ता येण्याआधी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आजच ही कामे केलीत तर पुढील हप्ते वेळेवर आणि वाढीव रकमेने मिळतील. मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता अजून थोड्या दिवसांनी येणार आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. नंबर 1, ही प्रोसेस आता का करायची? तुमची माहिती UDID आधार लिंकिंग माहिती अपडेट सरकारच्या पोर्टलवर अपूर्ण असेल तर सिस्टीम तुमचा वाढीव अनुदानाचा हप्ता रोखून ठेवते. म्हणजे काय?
तुमची माहिती पूर्ण नाही म्हणून वाढीव रक्कम देऊ शकत नाही, अशा प्रकारचा तांत्रिक ब्लॉकेज तयार होतो. नंबर 2, आत्ताच अपडेट केले तर फायदा काय? मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता अजून प्रोसेसिंग मध्ये आहे. जर तुम्ही आताच अपडेट पूर्ण केलं तर जेव्हा डिसेंबरचे अनुदान जमा होईल तुम्हाला थेट वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त आहे. नंबर 3, हे सोप्या शब्दात कसं सांगायचं? मंडळी, डिसेंबरचा हप्ता लगेचच येणार आहे, पण वाढीव रक्कम मिळणार का नाही हे पूर्णपणे तुमच्या माहिती अपडेटवर अवलंबून आहे. जर तुम्ही UDID, आधार लिंकिंग आणि माहिती अपडेट आताच करून घेतलं तर सिस्टीम तुम्हाला नॉन कॉम्प्लायंट म्हणून दाखवत नाही आणि वाढीव अनुदान थेट डिसेंबर मध्ये जमा होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, जितकं लवकर अपडेट तितकी वाढीव रकमेची खात्री. काही जण मागच्या महिन्यात अपडेट न केल्यामुळे वाढीव रकमेपासून वंचित राहिले होते. यावेळी ही चूक होऊ देऊ नका. 2 मिनिटांची प्रक्रिया आहे, पण फायदा हजारो मध्ये आहे. तर मंडळी, आता निष्कर्ष फार सोपा आहे. ही सूचना दिव्यांग बांधवांसाठी एक वॉर्निंग आहे आणि संधीही आहे. जर वाढीव अनुदान हवे असेल तर फक्त वाट पाहून काही होणार नाही, तुम्हाला कारवाई करायला लागेल. नंबर 1, तहसील कार्यालयाला तात्काळ भेट द्या. नंबर 2, आधार आणि UDID लिंकिंग पूर्ण करून घ्या. नंबर 3, तुमची माहिती पोर्टलवर अपडेट आहे का ती तपासा. तुम्ही असेही म्हणू शकता, ही 3 पावलं पूर्ण केलीत की वाढीव अनुदान तुमचं. नाही केली तर सिस्टीम तुमचा हप्ता रोखून ठेवू शकते. मागच्या महिन्यात अनेक लाभार्थ्यांचे वाढीव पैसे अपडेट न झाल्यामुळे अडकले होते. ही चूक पुन्हा होऊ देऊ नका. आता 5 मिनिटाचं काम आहे, पण फायदा हजारो मध्ये आहे. शेवटी ही प्रक्रिया केल्याशिवाय वाढीव अनुदान जमा होणार नाही, म्हणून आजचा वेळ काढून तहसीलला भेट द्या. ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या एका अपडेटमुळे तुमच्या पुढील 12 महिन्यांचे हप्ते नियमित होतील. मित्रांनो, ही माहिती अगदी प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायला हवी. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी वाढीव हप्ता वेळेवर मिळू शकतो. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणण्यासाठी प्रोत्साहन देतो. नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या घरात हजारो रुपयांची मदत पोहोचू शकते. आणि हो, तुमच्या तालुक्यात तहसीलकडून नोटिफिकेशन आले आहे का किंवा अपडेट सुरू झाले आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक छोटा कमेंट इतर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतो. कारण पुढील काही दिवसात दिव्यांग अनुदान, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पेन्शन योजनावर मोठ्या अपडेट्स येणार आहेत. ही सर्व माहिती सर्वात आधी तुम्हालाच मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अजून महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.